टिफिनला जर रोज काय बनवायचं हा प्रश्न जर तुम्हाला पडत असेल ना, तर नक्कीच ही रेसिपी आज तुमच्यासाठी. भरली मसाला वांग्याची रेसिपी ना अगदी स्टेप बाय स्टेप पद्धतीने, एवढ्या सोप्या पद्धतीने तुमच्याशी शेअर केले ना की तुम्ही सहज बनवू शकाल आणि कमी वेळामध्ये. चला तर मग वेळ वाया न घालवता वळूयात आपल्या रेसिपीकडे. नमस्कार मंडळी, मी प्रियांका आणि तुम्हा सर्वांचं प्रियाज फूडीमध्ये मनापासून स्वागत. तर इथे बघा, मी ना पाव किलो इतकी वांगे घेतलेले. तर वांगी ना अगदी कलरने ना हिरवीगार वांगे घेतलेले. तुम्हाला ज्या पद्धतीची वांगी आवडत असतील ना त्या पद्धतीची तुम्ही इथे वांगी घेऊ शकताय. फक्त वांगी घेताना की नाही अशी काटेरी वांगी घ्यायची, म्हणजे ती चवीलाही खूप छान असतात असे माझे पप्पा मला सांगायचे खरं तर. पण खरंच ही वांगी चवीला चांगली असतात. जितके वांग्यांना काटे असतील ना तितकी वांगी चांगली चवीला लागतात. तर काय करायचं, हे सगळ्या वांग्यांचे ना आपल्याला काटे ना असे काढून घ्यायचे, म्हणजे जेवताना की नाही असा एखादा काटा आपल्या दाताखाली किंवा तोंडाला लागायला नको. तर सगळ्या वांग्यांचे काटे काढायचे आणि एका बाउलमध्ये मी पाणी घेतलेलं आहे. त्या बाउलमध्ये आपल्याला ही वांगी घालून घ्यायची. तर वांग्यांचं काट पण काढा आणि शेवटी तर एखादा जर शेंग वगैरे जास्त असेल त्यालाच, तर मग ते तुम्ही व्यवस्थित असं साफ करून घेऊ शकता. आणि सोबतच ना ह्या वांग्यांचे काटे अगदी काढून झाले ना की वरचा जो देठ असतो की नाही त्यातला पण थोडासा देठ आपल्याला इथे तोडून घ्यायचा आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला ना तर चॅनलला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनल नवे असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता ह्या वांग्यांना ना आपल्याला मधोमध असं चिरून घ्यायचं, जसं की आपण नेहमी वांग्यांना चिरतो की ना अगदी तसं चिरायचं. फक्त एखादी अळी वगैरे आहे की नाही ना ती व्यवस्थित जरा बघायची. वांगे एखादं किडकं वगैरे असेल तर साफ करून घ्यायचं. मी अर्ध वांगे चिरलेलं आहे, बघू शकताय की आपल्याला ना व्यवस्थित असं वांग मसाल्यामध्ये व्यवस्थित भाजता येतं. त्याच्यासाठी पूर्ण अगदी काठापर्यंत वांगे नाही चिरायचं, नाहीतर बऱ्याच वेळा वांगा आपण चिरायला घेतो नंतर मग ती वांगी शिजताना मग तुटतात. त्याच्यासाठी जसं वांगे चिरायला लगेच त्या वांग्याला आपल्याला पाण्यामध्ये टाकून घ्यायचंय. आता हे दुसरं सुद्धा वांग मी व्यवस्थित अगदी चिरून घेतलेलं आहे. मधोमध चेक करायचं आणि सगळी वांगी आपल्याला पाण्यामध्ये घालून घ्यायचे, जेणेकरून ना आपली ही वांगी ना काळी पडायला नको. तर आता ही वांगी सगळी पाण्यामध्ये घालून घेतलेली. हवं असेल तर थोडंसं मीठ पण टाकू शकताय. आता इथे बघा एक वाटण करायचं. त्यासाठी ना मी एक 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेत. पाव वाटी ना मी इथे सुक्या खोबऱ्याचा किस घेतलेला आहे. त्यासोबत थोडीशी कोथिंबीर सुद्धा घेतलेली आहे. तर याचं फक्त आपल्याला एक वाटण करून घ्यायचं आहे. तर आता इथे ना मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. आता हे सगळे जिन्नस ना आपण याच्यामध्ये घालून घेऊयात. लसूण, खोबरं आणि जी कोथिंबीर आहे ना ती मी अगदी असं मधून थोडीशी तोडून घालते, जेणेकरून मिक्सरमधून अशी पटकन बारीक होईल. तर इथे ना आपल्याला पाण्याचा थोडाही वापर नाही करायचा, अगदी बारीक असं आपल्याला याचं वाटण करून घ्यायचंय. तर आता इथे बघा हे वाटण अगदी तयार झालेलं आहे. थोडाही पाण्याचा वापर नाही केलेला आहे वाटणामध्ये, पण तरी वाटण छान झालेलं आहे. आता इथे बघा फोडणीला देण्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे ना, सगळे साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत, तरी पण एकदा बघून घ्या. तर आता इथे बघा मी ना अर्धा छोटा चमचा इतके ना जिरे घेतलेले आहेत. त्यासोबतच अर्धा छोटा चमचा मोहरी लागणार आहे. 4 ते 5 कढीपत्त्याची पानं लागणार आहेत. पाव छोटा चमचा हिंग घेतलेला आहे. पाव छोटा चमचा हळद लागणार आहे. 2 छोटे चमचे कश्मीरी मिरची पावडर घेतली, त्याऐवजी बेडगी मिरची पावडर घेतली तरी चालेल. 2 छोटे चमचे घाटी मसाला घेतलाय, घरातला कोणताही मसाला घेतला तरी चालेल. 1 छोटा चमचा मी इथे धनेपूड घेतलेली आहे. त्यासोबतच ना 2 ते 3 मोठे चमचे इथे आपल्याला ना भाजलेले शेंगदाण्याचं कूट लागणार आहे. एक मध्यम आकाराचा कांदा होता जो अगदी बारीक चिरून घेतलेला आहे. एक मध्यम आकाराचा टोमॅटो, तोही बारीक चिरून घेतलेला आहे. थोडीशी कोथिंबीर लागणार आहे आपल्याला आणि चवीनुसार मीठ लागणार आहे. तर आता इथे बघा सगळ्यात पहिल्यांदा आपण जी वांगी पाण्यामध्ये भिजत घातलेली ना ती अगदी व्यवस्थित अशी मी नितळून घेतलेली आहेत पाण्यातून. आणि आता ह्या वांग्यांना ना आपल्याला मधोमध असं ना मीठ भरून घ्यायचंय. तर आता इथे बघा मी ना अगदी बोटावरती अगदी मीठ असं थोडंसं टेकवून घेतलेलं आहे आणि थोडं थोडं मीठ ना आपल्याला या वांग्यांना मधोमध भरून घ्यायचंय, जेणेकरून ना ही वांगी ना आपली अळणी लागायला नको. फक्त एवढ्यासाठीच वांग्यांना मधोमध आपण मीठ भरून घेऊयात. तर आता या सगळ्या वांग्यांना मी अगदी असंच मीठ भरून घेणार आहे, जेणेकरून वांगी शिजतातही चांगली आणि अळणी सुद्धा लागत नाही. तर आता इथे बघा सगळ्या वांग्यांना मी व्यवस्थित असं मीठ भरून घेतलेलं आहे. आता ह्यांना थोडा वेळ ना आपण असंच ठेवून देऊयात. तर आता आपल्याला फोडणी द्यायची आहे, त्यासाठी मी गॅसवरती ना कढई गरम करायला ठेवून दिलेली आहे. आता या कढईमध्ये ना आपण 2 ते 3 मोठे चमचे ना इतकं तेल घालून घेऊयात. गरजेनुसार तेल घाला. आता तेल गरम झालं की लगेच आपल्याला याच्यामध्ये ना ही वांगी आपण जी मीठ लावून ठेवलेली ना ती वांगी आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायची आहेत. तर वांग्यांना ना गॅसची फ्लेम पूर्ण कमीच ठेवा आणि कमी आचेवरतीच वांग्यांना भाजून घ्या, कारण आपण जसं पाण्यातून नितळून घेतो ना तर ते थोडंसं तोंडावरती असं तेल उडण्याची शक्यता असते. थोडंसं तोंड मागे घेऊन व्यवस्थित असं वांग्यांना भाजून घ्या. तर आता इथे बघू शकता वांग्यांना ना हलकेसे असे डाग पडायला लागलेले आहेत. इथपर्यंत आपल्याला वांगीना ह्या तेलामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायचे, व्यवस्थित तेल नितळून घ्यायचं आणि ही वांगी आपल्याला काढून घ्यायची, जेणेकरून ना ही वांगी अगदी पटकन शिजली जातात. त्याच्यासाठी ही स्टेप करणं गरजेचं आहे. आता त्याच गरम कढईमध्ये मी मोहरी घातली आहे. मोहरी मस्त अशी फुलली पाहिजे बरं का. मोहरी मस्त तडतडली की लगोलग त्याच्यामध्ये आपण जिरे घालून घेऊयात. जिरे सुद्धा चांगले फुलले पाहिजेत. तेल जर कमी वाटलं ना तर थोडंसं तेल तुम्ही इथे वाढवून घेऊ शकताय. आणि आता लगेच ना मी ह्याच्यामध्ये हिंग घातलाय. सगळ्यात पहिल्यांदा हिंग ना आपण व्यवस्थित असं इथे भाजून घेऊयात. हिंग भाजला की लगोलग त्याच्यात कांदा घालायचा आणि कढीपत्ता घालायचा. आता इथे ह्या दोघांना सुद्धा ना आपण हलकसं भाजून घेऊयात. लक्षात घ्या इथे ना कांदा आपल्याला पूर्णपणे भाजून नाही घ्यायचा, फक्त कांदा आपल्याला ना अगदी थोडासा
नरम होईपर्यंत व्यवस्थित असं भाजून घ्यायचंय. आणि हे बघू शकताय कांदा अगदी थोडासा नरम होत आलेला आहे. तर आता ह्या स्टेजला आपण जे वाटण करून घेतलेलं सुरुवातीला लसूण खोबरं आणि कोथिंबीरचं ते वाटण आपण इथे घालून घेतलंय. आणि आता हे वाटणाला सुद्धा ह्याच्यामध्ये अगदी थोडंसं आपल्याला हलकंसं परतवून घ्यायचंय. तर आता हे वाटण आपण ह्याच्यामध्ये भाजून घेतलेलं आहे. वाटण सुद्धा जास्त वेळ नाही परतायचं. हे बघू शकता अगदी थोडंसं परतून झालं ना की आता ह्याच्यामध्ये आपण लगोलग टोमॅटो घालून घेऊयात. टोमॅटो मी इथे बियांसकटच वापरलाय कारण त्याच्यामध्ये थोडासा पाण्याचा अंश असतो ना त्याच्यासाठी. आणि याच्यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालायचं जेणेकरून हा टोमॅटो सुद्धा ना आपल्या ह्या सगळ्या मसाल्यांसोबत अगदी थोडासा भाजला जाईल, म्हणजे त्यातल्या त्यात थोडासा नरम पण होईल त्याच्यासाठी. आता हे सगळे जिन्नस व्यवस्थित आपले भाजत आलेले आहेत. आणि आता तुम्ही बघू शकताय की टोमॅटो सुद्धा आपला चांगला नरम होत आलेला आहे. इथपर्यंतच आपल्याला टोमॅटो भाजून घ्यायचा आहे. आता ह्याच्यामध्ये पावडर मसाले घालून घेऊयात. तर सगळ्यात पहिल्यांदा मी याच्यामध्ये हळद घातली आहे, लगेच काश्मीरी मिरची पावडर घालूयात, घाटी मसाला घालायचा आणि धनेपूड घालायची. तुम्ही इथे ना मसाल्यांची चव थोडीशी कमी जास्त तुमच्या घरातल्या मसाल्यांप्रमाणे तुम्ही ठेवू शकताय. आणि ह्या सगळ्यांना परत एकदा व्यवस्थित असं आपण इथे मिक्स करून घेऊयात. तर आता लगोलग ह्याच्यामध्ये ना मी पाणी घालायची घाई नाही केलेली, तुम्ही बघू शकताय. आता ही वांगी ना आपल्याला फक्त ह्याच्यामध्ये ना थोडीशी मिक्स करून घ्यायची. ते मसाल्यांमध्ये ना वांगी लागली पाहिजेत इथपर्यंत त्यांना आपण भाजून घेऊयात. तुम्हाला गरज वाटत असेल ना तर तुम्ही इथे थोडंसं पाणी घालू शकताय, पण मी इथे गरम पाणी घालणार आहे. त्याच्यासाठी ना ह्या वांग्यांना फक्त ह्याच्यामध्ये थोडंसं अगदी मिक्स करून घेतलेलं आहे. आणि गरज वाटली तर थोडंसं अगदी थंड पाणी घाला जेणेकरून हे मसाल्यामध्ये वांगी चांगली भाजली जातील. पण सुरुवातीला आपण वांगी भाजून घेतलेत त्यामुळे लगेच पाणी घालायची घाई करायची गरज नाही पडणार. आता गॅस बंद केलाय मी पलीकडचा आणि जे गरम पाणी आपण घेतलेलं आहे ना ते आता ह्याच्यामध्ये घालून घेऊयात. त्या अगोदर थोडीशी कोथिंबीर घालूयात. थोडीशी घातलेली कोथिंबीर, मी थोडी कोथिंबीर पाठीमागे ठेवून दिलेली आहे. आता इथे अगदी थोडीशी कोथिंबीर घालायची आणि ह्याच्यामध्ये ह्यांना परत एकदा व्यवस्थित भाजून घ्यायचंय. तर आता हे बघा वांगी चांगली भाजलेली आहेत मसाल्यामध्ये. आता इथे ना आपल्याला गरम पाणी घालायचंय. तर पाण्याचं प्रमाण तुमच्या गरजेनुसार तुम्ही ठेवू शकताय. जसं की मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं आपण इथे भरली मसाला वांगी बनवतो, जसे की टिफिनसाठी घेऊन जाऊ शकतो या प्रमाणात. म्हणून मी ह्याच्यामध्ये ना 1 ते 1.5 कप इतकाच पाण्याचा वापर केलेला आहे, जास्त पाणी नाही वापरलं. जर तुम्हाला घरामध्ये जर लपतपीत किंवा थोडंसं असं रसरसीत पाणी असं पातळ असं करायचं असेल ना तर थोडं पाणी तुम्ही इथे वाढवून घेऊ शकताय. आता याच्यामध्ये ना आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात. आणि आता ह्या वांग्यांना ना आपल्याला परत एकदा मिक्स करून घ्यायचं. तर मीठ एकदा टेस्ट करून बघा आणि ह्याला परत एकदा मिक्स करून घेऊयात. आणि आता हे बघू शकता आता ह्यांना ना आपल्याला फक्त अगोदर एक छान अशी ना उकळी काढून घ्यायची आहे. लक्षात घ्या आपल्याला ह्या भाजीला मस्त असं कट पण आला पाहिजे, भाजी सुद्धा चांगली शिजली पाहिजे, शिवाय पण टिफिनला घेऊन जाऊ शकतो. त्यासाठी जास्त पातळही नाही ठेवायची. त्यासाठी सांगते पुढे काय करायचं. तर आता हे बघू शकता उकळी आलेली आपल्या भाजीला. आता इथे ना मी उलताना फक्त मध्ये असं ठेवलेलं आणि झाकण फक्त अगदी आपल्याला अर्धवट झाकायचं जेणेकरून आपल्या भाजीचं कटही जाणार नाही आणि आपली वांगी सुद्धा चांगली शिजतील. तर एक 10 ते 12 मिनिटं आपण ह्याला शिजवून घेऊयात. तर आता इथे हे बघू शकताय वांगी आपली एक 10 ते 12 मिनिटं शिजलेली आहेत. आणि आता आपण एकदा ह्याचं झाकण काढून चेक करूयात. तर हे बघा वांगी ना अगदी जास्तही शिजवायची नाहीत. लक्षात घ्या वांगी ना अगदी तुम्ही जर गीर शिजवली ना तर ती एकतर ती पूर्ण तुटून जातात, नाही तर ती खाताना सुद्धा अजिबात चांगली लागत नाही. त्यामुळे शिजवताना ना वांग्याचा ना डेट चेक करायचा की वांग्याचा डेट जर तुटत असेल ना तर समजून जा की वांगी चांगली शिजलेली आहेत. तर सगळ्यात अगोदर मी त्यांना व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि ह्याचा ना आपण डेट तोडून बघूयात. आता खरं तरी खूप गरम आहेत. तर हे बघा अगदी सहज असा डेट तुटतोय वांग्याचा. जे वरचं साल असतं ना देठापासून जर वेगळं होत असेल ना तर समजून जा की वांगी आपली चांगली शिजलेली आहेत. ह्याच्यापेक्षा जास्त वांगीना शिजवत नका बसू, नाही तर ना ती वांगी खाताना सुद्धा चांगली अजिबात लागत नाहीत. तर आता ह्यांना की नाही आपल्याला याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचंय. तर लक्षात घ्या मी शेंगदाण्याचं कूट सुरुवातीला नाही वापरलेलं, मी सगळ्या शेवटी वापरलंय. कारण माझ्या सगळ्या भाज्यांमध्ये मी शेंगदाण्याचं कूट नेहमीच वापरले. सुरुवातीला जर वापरलं ना तर ते खूप असं गिळगिळीत लागतं. ते नेहमी आपण इथे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत, ठीक आहे, कच्चे नाहीत वापरलेले. त्याच्यासाठी जर तुम्ही शेवटी जे घातलं ना तर तुमची भाजी अगदी मस्त अशी घट्ट बनून येईल. शिवाय एक्स्ट्रा जास्त मसाल्याची तुम्हाला ह्याच्यामध्ये गरज नाही पडणार, फक्त एवढंच. आता ह्यांना ना आपण शेंगदाण्याचं कूट घातलं की परत एकदा कोथिंबीर घालायची. गॅस मी पूर्ण कमी ठेवलेला आणि ह्याला ना एकदा परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आणि शेंगदाण्याचं कूट घातल्यानंतर फक्त 1 मिनिटं तुम्ही ह्यांना व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ शकताय. आणि आता बघू शकताय मी आता परत एकदा तुम्हाला वांग्याचा देठ दाखवते. कारण आता सुरुवातीला दाखवलं तेव्हा ना अगदी थोडा गरम होता, आता थोडंसं थंड झालेलं आहे. आणि आता हे बघा वांग्यांचा देठ ना अगदी सहज असा तुटू शकतोय, म्हणजे जी साल असते की नाही ती पूर्ण अशी निघून येते. आता आमच्याकडे ना देठ फक्त तोडला जातो, बाकी पूर्ण आम्ही वांग खातो बरं का. आता हा वांग खूप छान असं शिजलेलं आणि तुम्ही असं वांग्यांना टिफिनलाही घेऊन जाऊ शकताय. आता ह्या भाजीला ना आपण सर्व करून बघूयात.
बघू शकताय किती मस्त झणझणीत अशी भरली वांग्याची रेसिपी मी तुमच्याशी शेअर केलेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ना मला एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या पद्धतीने एकदा तुम्ही ही भाजी करून बघा. आवडला असला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका सुंदर आणि चटपटीत रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.